पीक विम्यासंदर्भातली एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे मित्रांनो, जी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रो, या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पीक विम्यासंदर्भात काय अपडेट आहे, कशी-कशी अपडेट आहे, तुमच्या जे काही प्रश्न असतील पीक विम्यासंदर्भातले, या व्हिडिओच्या माध्यमातून ते क्लिअर होतील. याकरिता शेवटपर्यंत या व्हिडिओला पाहण्याचा नक्कीच प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्रो, या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठीचं एक मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे मित्रांनो. ज्यामध्ये माननीय उच्च न्यायालयातील याचिकेच्या सुनावणीमधील आदेशानुसार 134 कोटी 11,91,938 रुपये विमा अनुदानाची रक्कम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या खात्यावर वितरित करण्यास राज्य शासनाची मान्यता मिळालेली आहे मित्रांनो. राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. तर त्या सर्वात अगोदर आपण शासन निर्णयच बघूया मित्रांनो. जो जी-आर आहे, त्या जी-आरच्या माध्यमातून तुमच्यासमोर वाचण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला ही माहिती समजण्याकरिता अजून सोपं होणार आहे. तर मित्रो, हा आहे तो जी-आर, ज्याच्यानुसार या अगोदर आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भातली या जिल्ह्यातली जी माहिती आहे, ही आपण घेतलेली आहे. परंतु त्यामध्ये वेगवेगळे पाऊल कसे उचलण्यात आले, वेळोवेळी काय बदल झाले आणि काय कुठली अपडेट कशी, किती रक्कम, या सर्व विषयासंदर्भातली जी महत्त्वपूर्ण डिटेल आहे मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मित्रहो, रीट याचिका क्रमांक 11-249/2022, दिवाणी अर्ज क्रमांक 16-984/2022 सह च्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी दिनांक 24/11/2025 आणि 18/12/2025 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्याकरिता खरीप हंगाम 2020 मधील राज्य शासनाकडून देय असलेल्या अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. ज्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा. खरीप 2020 दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आणि सोबतच कोविड-19च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सन 2020-2021 मध्ये बाधित शेतकऱ्यांना संबंधित विमा कंपन्यांना वेळेवर पीक नुकसानीच्या सूचना देण्यात अडचणी आल्या. राज्य सरकारने या कंपन्यांना एनडीआरएफने केलेल्या पंचनाम्याच्या आधारे भरपाई देण्याची विनंती केली, तथापि विमा कंपन्या त्यांचे पालन करण्यास तयार नव्हत्या. परिणामी राज्य सरकारने एनडीआरएफ सर्वेक्षणाच्या आधारे शेतकऱ्यांना आवश्यक भरपाई देईपर्यंत, ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, खरीप 2020 दुसरा हप्ता आणि रब्बी 2020-2021 साठी प्रीमियम सबसिडी देण्यास स्थगिती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने घेतला. दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी खरीप 2020 मध्ये त्यांच्या सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याबाबत माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका क्रमांक 91/2021, 64/2021 आणि रिट याचिका क्रमांक 68-59/2021 दाखल केल्या होत्या. सदर याचिका द्वारे करण्यात आलेली जी विनंती मान्य करून संबंधित पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाने त्यांच्या दिनांक 6 मे 2022 च्या आदेशाद्वारे निर्देशित केले होते. सदर आदेशाविरोधात संबंधित पीक विमा कंपनीने बजाज अलियन्स इन्शुरन्स कंपनी, हे लक्ष घ्या मित्रांनो, माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्या होत्या. तथापि माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या 5/9/2022 व दिनांक 30/9/2022 च्या आदेशाद्वारे सदर विशेष अनुमती याचिका खारिज केल्या. तदनंतर बजाज अलियन्स इन्शुरन्स कंपनीने जिल्हाधिकारी धाराशिव यांनी महसूल वसुली प्रमाणपत्राच्या माध्यमातून केलेल्या वसुली विरुद्ध आणि नुकसान भरपाई ही एकूण विमा उतरवलेल्या क्षेत्राच्या आधारे देणे याकरिता निर्देश देण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक 11-249/2022 दिवाणी अर्ज क्रमांक 16-984/2022 सह दाखल केली होती. सदर रिट याचिकेच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी त्यांच्या 24/11/2025 आणि 18/12/2025 रोजी पारित केलेल्या आदेशाद्वारे पुढील प्रमाणे निर्देशित केलेले आहे. ज्यामध्ये बजाज अलियन्स इन्शुरन्स कंपनीने माननीय उच्च न्यायालयात जमा केलेले रुपये 75 कोटी व त्यावरील व्याज पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी राज्य सरकारला द्यावे. सोबतच राज्य शासनाने बजाज अलियन्स इन्शुरन्स कंपनीस द्यावयाचा विमा हप्त्याचा दुसरा हप्ता थेट पात्र शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी वापरण्यात यावा. ह्या गोष्टी मेन्शन केल्या आहेत मित्रांनो, ज्यानुसार माननीय उच्च न्यायालयाच्या वरील निर्देशानुसार जिल्हाधिकारी धाराशिव उस्मानाबाद यांनी संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम 2020 मधील धाराशिव जिल्ह्याच्या उर्वरित दुसरा राज्य हिस्सा देय अनुदान रक्कम 134 कोटी 11,91,938 इतका निधी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव यांना वितरित करण्याबाबत विनंती केली आहे.
तद अनुषंगाने आयुक्त कृषी यांनी संदर्भ क्रमांक 5 येथील पत्रान्वये प्रस्तुत न्यायालयीन प्रकरणी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीकरिता आयुक्तालय स्तरावर उघडलेल्या इस्क्रो बँक खात्यामधील जमा रकमेतून खरीप हंगाम 2020 मधील धाराशिव जिल्ह्याचा उर्वरित म्हणजे दुसरा राज्य हिस्सा देय अनुदान रक्कम 134 कोटी 11,91,938 इतका निधी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव यांना वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्याची विनंती केलेली आहे मित्रांनो. त्यानुसार मान्य उच्च न्यायालयाच्या दिनांक 24/11/2025 रोजीच्या आदेशानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम 2020 मधील धाराशिव जिल्ह्याच्या उर्वरित दुसरा राज्य हिस्सा देय अनुदान रक्कम 134 कोटी 11,91,938 रुपये इतका निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीकरिता आयुक्तालय स्तरावर उघडलेल्या इस्क्रो बँक खात्यामधील जमा झालेल्या परतावा रकमेतून जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या विनंतीनुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो. तर मित्रो, शासन निर्णय जो आहे आपण तुमच्या समोर मी वाचून दाखवलेला आहे आणि त्यानुसारच मान्य उच्च न्यायालयाच्या दिनांक 24/11/2025 दिनांक 18/12/2025 रोजीच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम 2020 मधील राज्य शासनाकडून देय असलेल्या अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम 134 कोटी 11,91,938 रुपये एवढी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीकरिता आयुक्तालय स्तरावर उघडलेल्या इस्क्रो बँक खात्यामधून जमा झालेल्या परतावा रकमेतून जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या विनंतीनुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव यांना वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, हा होता थेट शासन निर्णय. इकडली तिकडली कुठली बातमी सूत्रानुसार मिळालेली बातमी किंवा इकून माहिती मिळाली तिकून माहिती मिळाली असा कुठलाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. तर थेट दिनांक 11 फेब्रुवारी 2026 कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय च्या नुसार तुमच्यापर्यंत ही माहिती ही अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आणि कोणता जिल्हा आहे, कोणत्या वर्षीचा पीक विमा आहे, ही सर्व गोष्टी थेट शासन निर्णयानुसारच आपला सर्व शेतकरी बांधवांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर मित्र हो, या व्यतिरिक्त तुम्हाला ज्याची अपेक्षा लागलेली आहे म्हणजे तो खरीप 2025 हा जो विमा आहे त्या संदर्भातली अपडेट कधी मिळणार, ती तारीख, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला हव्या आहेत. त्या संदर्भात सुद्धा वेळोवेळी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु काही कारणास्तव पीक विमा कंपनीकडून त्याच्या पोर्टलनुसार तांत्रिक अडचणीच्या कारण पुढे करून त्याला वेळ लागत असल्यामुळे ती अपडेट लवकर तेवढ्या वेळामध्ये तुमच्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याकरता अडचण येत आहे. त्यामध्ये जशी ताबडतोब अपडेट याप्रमाणे मी या व्हिडिओच्या माध्यमातून जशी दिली धाराशिव जिल्ह्यातील 2020च्या पीक विम्यासंदर्भातली, तशीच खरीप 2025च्या पीक विम्यासंदर्भातली अपडेट मिळाल्या नक्कीच सर्व आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर मित्रो, या व्यतिरिक्त पीक विमा संदर्भात किंवा इतर कोणत्याही योजनेसंदर्भात आपले तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला तुमच्या त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल, तुमच्या प्रतिक्रियेला उत्तर देऊ शकेल मित्रांनो. तर मित्रो, आशा करतो नेहमीप्रमाणेच या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी आपणा सर्वांना शेतकरी बांधवांना जी पीक विम्या संदर्भातली धाराशिव या जिल्ह्यातील 2020 संदर्भातली जी काय स्टेटस आहे, काय माहिती आहे, काय शासन निर्णय देण्याचा प्रयत्न केला, ती नक्कीच आपणा सर्वांना धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा आणि इतर शेतकरी बांधवांकरिता सुद्धा नक्कीच लाख मोलाची उपयोगी ठरेल मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर आणि या अगोदरपासून जे शेतकरी बांधव माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देतात, माहिती घेतात, व्हिडिओ पाहतात, त्यांना विश्वासार्ह वाटतो, त्या सर्व शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती की मी आपणा सर्वांपर्यंत वेळोवेळी सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती पोहोचवू शकेल. याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून घ्या. आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आणि महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भातली ही जी अपडेट आहे, माहिती आहे, बातमी आहे आनंदाची, दिलासादायक, जेणेकरून शेतकऱ्यांना आता फायदा होणार आहे या जिल्ह्यातील, त्याकरिता ही बातमी सुद्धा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या उपयोगी बातमीसह, माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.